नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण इथे एकत्र आलेलो आहोत. मागच्या आठवड्यात आपण तिसऱ्या अध्यायातले 33, 34, 35 असे 3 श्लोक घेतले होते. परंतु त्या तिन्ही श्लोकांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आपण चिंतन करण्याचं पूर्णपणे विसरलो होतो. मला चिंतन करताना हे लक्षात आलं नाही, कारण की ज्ञानेश्वरी माझी मागच्या टेबलवर ठेवली होती आणि समोरच्या टेबलवर जेवढे होते पुस्तकं त्याच्यातनं आपण वाचून बघत होतो. त्यामुळे आता ही सगळी पुस्तकं मी बंद करून ठेवली आणि केवळ एक पुस्तक उघडलंय, ज्ञानेश्वरी. तर तिथपासून आपण सुरू करणार. 33वा जो श्लोक आहे, मागच्या वेळेस आपल्याला अवनीनी तिन्ही श्लोक म्हणून दाखवले ते चारही, ते 33, 34, 35, 36. तर ते श्लोक आपण परत घेतोय. त्यामुळे आता समजा तिने नाही म्हटले तरी काही हरकत नाही. आपण 33वा श्लोक जो आहे तिथपासून सुरुवात करू. 33वा श्लोक काय होता? सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. म्हणजे आपल्या स्वभावानुसार सगळी भूत आचरण करत असतात आणि निग्रह निग्रह किम करिष्यति, निग्रह म्हणजे त्यांच्यावर समजा आपण बळजबरी केली तर त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. तर बळजबरी ह्या शब्दाचा अर्थ विनोबांनी बलात्कार असा केला होता, आणि बलात्कार या शब्दाचा जो रूढ अर्थ आहे तो लोकांना सहज पचत नाही. परंतु आपल्याला काय होतं की शब्दांचे जे खरे अर्थ असतात ना, ते अर्थ आपल्याला समजत नाही. त्यामुळे पुष्कळदा काय होतं की जे रूढार्थ असतात त्या अर्थाने आपण तो शब्द समजण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मनासमोर त्या शब्दामुळे एक प्रतिमा तयार होते, आणि ती प्रतिमा त्या शब्दामुळे त्या संदर्भात तयार होतच नसते. जर आपल्याला प्रत्येक शब्द त्याच्या संदर्भासहित अर्थ समजून कळला तर मग अशी आपल्या मनाची चलबिचल नाही होणार. ठीक आहे. रममाण होता विषयात निश्चित ओढावे आत्मघात, पतंग जैसा जळून जात मिठी मारता ज्योतिषी. रममाण होता विषयात. आपण जर विषयामध्ये रममाण झालो, आपल्या इंद्रियांना जो विषय आवडतो त्या विषयासोबत ते इंद्रिय रममाण झालं, ते तर होतच, कारण की तो इंद्रियाचा स्वभाव आहे. आपल्या डोळ्याचा स्वभाव आहे की डोळे उघडल्यानंतर आपल्याला दिसायला पाहिजे. तर जर आपल्याला दिसत असेल डोळे उघडल्यानंतर तर तो त्या इंद्रियाचा स्वभाव आहे. परंतु तयोर्न वशमागच्छेत असं आपल्याला सांगितलं ना पुढच्या श्लोकामध्ये. तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की जर तुम्ही विषयांमध्ये रममाण झाला तर निश्चित ओढवे आत्मघात. आत्मघात म्हणजे रूढ अर्थ असा आहे की आत्महत्या. आत्महत्या म्हणजे नॉट किलिंग दिस बॉडी, ह्या अर्थाने हा शब्द इथे नाही घेतलेला आहे. आत्मघात या शब्दाचा अर्थ आहे की चीटिंग युअर ओन ट्रू सेल्फ. घात म्हणजे आपण त्याचं नुकसान केलं काहीतरी. वी हॅव पुट इट इन डेंजर. एंडेंजरिंग, घात म्हणजे एंडेंजर. आपण जर आपल्या आत्म्याचा म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपाचा जर घात करत असू म्हणजे कसा होईल तो घात? जर आपण विषयामध्ये रममाण झालो तर असं होईल. ते मला कोणीतरी मेसेज पाठवलाय. तर जय श्रीकृष्ण. आपल्याला पण जय श्रीकृष्ण. पतंग जैसा जळून जात मिठी मारता ज्योतिषी. पतंग जो असतो ना तो त्या ज्योतीकडे आकृष्ट होतो आणि तिला जेव्हा मिठी मारतो तेव्हा तो जळून जातो. अशा प्रकारे आपण जेव्हा विषयामध्ये आकृष्ट झालो किंवा होतो, विषयांमध्ये आकृष्ट झाल्याबरोबर तो विषय आपल्या इंद्रियाला, आपल्या मनाला आणि आपल्या आत्म्याला जळून टाकतो. तसं नाही करायचं आपल्याला. आपण बघितलं होतं ना दुसऱ्या अध्यायामध्ये काय बघितलं होतं की ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते, आणि याच्यामुळे सगळ्यात शेवटी म्हणजे आत्मनाशीची असं आपण बघितलं होतं नाही का. तर रममाण होता विषयात निश्चित ओढवे आत्मघात. पतंग जैसा जळून जात मिठी मारता ज्योतिषी.
म्हणून आपल्या इंद्रियांना लाडवावे कधीही ना, ते कौतुक म्हणावे ना कधी शहाण्या माणसाने. हं? म्हणून आपल्या इंद्रियांना, आपली जी 5 इंद्रिय आहेत म्हणजे कान, शब्द, त्वचा, स्पर्श, रूप, डोळे, रस, जीभ आणि गंध, आपलं नाक. ही 5ही जी इंद्रिय आहेत त्यांना आपल्याला लाडवायचं नाही आहे. लाडवायचं म्हणजे काय आहे, की ते जे मागतात ते त्यांना द्यायचं. आपण आपल्या मुलांना लाडवतो, आपल्या नातवंडांना लाडवतो आणि आपण त्यांना बिघडवतो. कसे बिघडवतो? कारण की ते जे मागतील ते आपण त्यांना देतो. मग त्यांना त्याची सवय लागते आणि मग ते त्याच्या आहारी जातात. दे बिकम ॲडिक्टेड, इझंट इट? तर अशा प्रकारे समजा आपण आपल्या इंद्रियांना लाडवलं, तर इंद्रियांना वागवायचं कसं आहे, की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना शिस्त लावतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या इंद्रियांना शिस्त लावणं आवश्यक आहे. म्हणजे काय आहे, की त्यांना नाही म्हणता पण आलं पाहिजे आणि त्यांना नाही ऐकता पण आलं पाहिजे. म्हणजे आपण इंद्रियांना नाही म्हणता आलं पाहिजे आणि इंद्रियांनी आपलं नाही ऐकता आलं पाहिजे. दोघांनी म्हणजे वी हॅव टू बी एबल टू से नो अँड लर्न टू हिअर नो. समजा आपल्याला नाही हा शब्द ऐकू आला, तर त्या नाही या शब्दामुळे आपलं मन उद्विग्न नको व्हायला. जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे नेहमी सगळ्या गोष्टी घडतील असं नाही होऊ शकत. त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे नेहमीच गोष्टी घडतील अशी अपेक्षा आपण करू नये आणि जेव्हा केव्हा आपल्या मनासारखं होत नसेल, तेव्हा फारसं दुःखी होण्याची काही गरज नाही. वी हॅव टू लर्न टू ॲक्सेप्ट नो ॲज अन ॲन्सर. वी हॅव टू ऑल्सो लर्न टू से नो. समजा आपल्याला एखादी गोष्ट करायची इच्छा नसली किंवा आपल्याला जर माहिती असलं की ती गोष्ट बरोबर नाही आहे, तर मी ती नाही करणार हे म्हणण्याचं धैर्य पाहिजे. ओके. म्हणून आपल्या इंद्रियांना लाडवावे कधीही ना, ते कौतुक म्हणावे ना कधी शहाण्या माणसाने. त्यांचं कौतुक करूच नका तुम्ही. तुम्ही त्यांना लाडवू नका. तुम्ही त्यांना शिस्तीत ठेवा. डिसिप्लिन. सापाशी का खेळता येते, वाघाशी का मैत्री होते, प्यालेले का पचून जाते, हाला हलते सांग पार्था. तर सर्वसाधारण माणसाला सापाशी खेळता येतं का? नाही खेळता येत. वाघाशी मैत्री होते का? नाही. आता तुम्ही जर प्रकाश आमटे असलात तर तुमचं होऊ शकतं. पण त्या स्तरावरचं अद्वैत आपल्याला आहे का? आपल्याला नाही आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत द्वैत भावनेमध्ये आहोत, तोपर्यंत आपण सापाशी न खेळलेलं बरं आहे. कारण की सापाशी कसं खेळावं हे आपल्याला माहित नाही. वाघाशी का मैत्री होते? वाघाशी मैत्री होऊ शकते. म्हणजे सर्कशीतला जो रिंग मास्टर असतो तो वाघांचा मित्र असतो. म्हणून त्याचं ते ऐकतात. पण तसं आपण नाही करू शकत. हं? प्यालेले का पचून जाते, हाला हलते सांग पार्था. आपण समजा विष प्यालो तर आपण पचवू का? आपण काय शंकर भगवान आहोत का? हाल पचवायला? नाही आहोत. त्यामुळे आपण आपल्या मर्यादेत राहावं माणसाने. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर अपनी औकात पहचानो और अपने औकात में रहो. है ना? हिंदी में हा उर्दू आहे शब्द औकात. अपनी मर्यादा में रहो. औकात म्हणजे मर्यादा. ठीक आहे. आग लागे जरी खेळता, तरी न आटोपे भडकता, तसे इंद्रियांना लाडविता, चांगले ना घडे कधी. हं? खेळता खेळताना जरी आग लागली ना, तरी सुद्धा ती न आटोपे भडकता, म्हणजे भडकल्याशिवाय की ती आटोक्यात येत नाही. तसंच जर आपण इंद्रियांना लाडवलं, तर चांगलं नाही घडणार कधी. चुकून जरी आपली आग लागली, तरी सुद्धा त्यांनी जळू शकतं ना, पूर्ण घर घर जळू शकतं किंवा एखादी गोष्ट जळू शकते. तर तशा प्रकारे आपल्याला विस्तवाशी खेळ करायचा कशाला? ज्याप्रमाणे विस्तवाशी आपण खेळ करत नाही, ज्याप्रमाणे आपण बघितलेलं आहे, की पतंग विस्तवासोबत म्हणजे अग्नीसोबत, ज्वाळेसोबत जाऊन जळून जातो. तशाच प्रकारे आपण समजा
इंद्रियांना जर लाडावलं तर अशा प्रकारचा घात होऊ शकतो. चांगले ना घडे कधी. पहा विचार करून देह प्रकृतीच्या स्वाधीन, मग तयासी का आपण झटावे भोग देण्यासी. हं? पहा विचार करून देह प्रकृतीच्या स्वाधीन आहे ना. देह म्हणजे काय मी नाही आहे ना. देह इज अ पार्ट ऑफ प्रकृती. माय बॉडी इज अ पार्ट ऑफ दिस फिनॉमिनल वर्ल्ड, नाही का. मग तयासी का आपण झटावे भोग देण्यासी, मग त्याला भोग देण्यासाठी आपण का झटावे. व्हाय शुड वी वर्क हार्ड. मैं कितना कष्ट करूंगा, इतना कष्ट मैं क्यों करूं मेरे देह को सुख देने के लिए. कोई आवश्यकता नहीं. देयर इज नो नीड. श्रम करून रात्रंदिन मिळवावे ऐश्वर्य धन, ते का पार्था प्रतिपालन करावया या देहाचे. हं? श्रम करून रात्रंदिवस आपण श्रम केलेत, कष्ट केलेत आणि आपण ऐश्वर्य धन मिळवलं. मिळवावे ऐश्वर्य धन, ते का पार्था प्रतिपालन करावया या देहाचे. प्रतिपालन म्हणजे मेंटेनन्स किंवा लांगुल चालन. सो ट्राइंग टू प्लीज इट. इफ यू ट्राय टू प्लीज इट, ते का पार्था प्रतिपालन करावया या देहाचे. हे सगळे श्रम करून रात्रंदिवस आपण जे ऐश्वर्य आणि धन मिळवतो ते काय ह्या देहाचं प्रतिपालन करण्यासाठी, म्हणजे या देहाचे चोचले पुरवण्यासाठी आहे का. श्रम करून या अति मिळवावी संपत्ती आणि पोसावे देहाप्रती काय स्वधर्म टाकून. समजा आपण एवढे श्रम केले अति आणि खूप पैसा मिळवला, त्यांनी काय केलं, देहाला पोसलं स्वधर्माला टाकून. स्वधर्माला टाकून जर आपण आपला देह पोसला तर काय होईल. देह नष्ट होईल. आणि देह नष्ट झाला की आपल्याला न स्वधर्म पाळता येईल, न परधर्म पाळता येईल, न स्वार्थ पाळता येईल, न परमार्थ पाळता येईल. काहीच नाही पाळता येणार. त्यामुळे आपल्याला श्रम करून ऐश्वर्य मिळवून धन मिळवून देहाचे चोचले पुरवायचे नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही भूक लागलेली असताना जेवू नका. तुम्ही देहाला कष्ट देण्याची आवश्यकता नाही, परंतु देहाचे चोचले पुरवण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हे देहानी आपल्याला जे करावं असं वाटतंय, आपल्याला देहा करून जे करवून घ्यायचं आहे ते देहाला करता आलं पाहिजे, एवढी क्षमता त्या देहामध्ये असायला हवी ना. समजा आपल्याकडे एखादं वाहन असलं तर ते वाहन आपल्या घरपासून आपल्याला जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत त्यांनी आपल्याला नेलं पाहिजे सहजपणे, कुठल्याही प्रकारची तक्रार न करता, मध्ये बंद न पडता. अशा प्रकारचं जर खात्रीलायक वाहन आपल्याकडे असलं, गॅरंटीड ट्रान्सपोर्ट, दॅट्स अ गुड थिंग. परंतु ते जर बेभरोशाचं असलं, ते जर नेहमी बरोबर चालेल किंवा नाही याच्याबद्दल खात्री नसली, तर मग तसं वाहन काय कामाचं आहे. आपलं शरीर जे आहे ते वाहनच आहे. या वाहनाला आपण व्यवस्थित मेंटेन करून ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि तसं जर असलं तरच ते वाहन आपल्याला कुठे घेऊन जाईल, कुठल्याही प्रकारचं मनस्ताप न देता. परंतु त्याचे चोचले नाही पुरवायचे आपल्याला. आणि स्वधर्माला टाकून तर बिलकुलच नाही. स्वधर्माला टाकून जर आपण देहाचे चोचले पुरवले तर स्वधर्म न पाळल्याचं जे पाप आहे ते आपल्यासोबत राहील आणि ते आपल्याला याच्यापेक्षा खालच्या योनीमध्ये किंवा याच्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाईल. ह्याच्याबद्दल कुठल्याच प्रकारची शंका नाही. म्हणजे कसं आहे की आपल्याला हे माहिती आहे की आपण नियमितपणा आपल्या जीवनामध्ये पाळायला पाहिजे. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी वेल्दी अँड वाईज. ह्याच्याशिवाय दुसरं उदाहरण नाही आहे का तुमच्याकडे. दुसरं एखादं चांगलं उदाहरण द्या की जे आम्हाला पाळता येईल. अरे बाबा, हे जे आहे ना हा नियम निसर्गाच्या नियमांवर आधारित. कारण की मनुष्य जो आहे ना तो दिनचर आहे, निशाचर नाही आहे. ह्युमन बॉडी इज डिझाइन्ड to be awake during sunlight hours and asleep during night hours. That is how the human body is constructed by nature.
if we don't understand this fundamental rule, and if we by force want to stay up at night and want to sleep during the day, nature doesn't think you are in the right kind of body. It will give you the body of an owl, because in that body you can stay awake at night and be very happy, and sleep during the day and also be happy. Right now you have the wrong kind of body. म्हणजे सध्या आपल्याकडे चुकीचं शरीर आहे की ज्याच्यामध्ये आपण समजा दिवसा झोपलो तर त्या शरीराला केव्हा ना केव्हा कुठला तरी आजार होईल, आणि रात्री जर जागलो म्हणजे तेच, रात्री जागलो आणि दिवसा जर झोपलो तर आपल्याला शरीर फार दिवस नाही टिकणार. कारण की आपण जी गाडी चांगल्या गुळगुळीत रस्त्यावर चालण्यासाठी बनवलेली आहे, तिला आपण दगडधोंड्यांमधनं, नदी नाल्यांमधनं, खडकांवरनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. मग ती गाडी त्या रस्त्यावर चालेल का? नाही चालणार. त्यामुळे जे वाहन ज्या रस्त्यावर, ज्या इंधनावर चालवायला हवं आहे, ते तसंच चालवायला पाहिजे. तुम्ही जर तसं नाही केलं, तर मग जी तुमच्या मनातली इच्छा असते ना, भगवंत फार कृपाळू आहे. नेचर इज व्हेरी काइंड. आपल्या मनामध्ये जी इच्छा असते ना, ती पूर्ण होते. म्हणून एक इंग्रजीमध्ये सुभाषित आहे की यू शुड बी व्हेरी केअरफुल व्हॉट यू विश फॉर, बिकॉज इट माइट कम ट्रू. आपल्या मनामध्ये समजा अशी इच्छा निर्माण झाली की आपल्याजवळ असा एखादा जादूचा दिवा असावा. अल्लाउद्दीन जवळ होता ना, तर त्या अल्लाउद्दीननी त्या जादूच्या दिव्याला थोडासा हात लावला, स्पर्श झाला आणि तो घासला गेला, तर त्या दिव्याच्या मधनं एक फुस करून एक जिन्न बाहेर आला. जिन्न. तर तो एक राक्षस होता, आणि तो राक्षस म्हणत होता की मेरे आका, क्या हुक्म है, आप जो मुझे बोलोगे वो मैं करूंगा. तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्ही जो मला आदेश कराल तो मी पाळेन. आणि त्या राक्षसाची एक खासियत, वैशिष्ट्य कसं असतं की त्याला आपण एखादी गोष्ट सांगितली की आपली पलक झपकने से पहिले, म्हणजे कसं की आपली पापणी जेवढ्या वेळात उघडझाप करते ना, तेवढ्या वेळामध्ये ते काम तो पूर्ण करायचं. आणि जर तो रिकामा बसला, म्हणजे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे त्या राक्षसाचं की समजा तो रिकामा बसला, आपण काय म्हणतो की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. तर तो राक्षस म्हणजे ऑलरेडी डेव्हिल आहेच. तर डेव्हिल्स माइंड इज गोइंग टू बी व्हॉट काइंड ऑफ वर्कशॉप. तर त्याला आपल्याला बांधून ठेवणं कुठल्या तरी कर्मामध्ये हे फार आवश्यक आहे. तर असा एक मनुष्य असतो जो खूप तपश्चर्या करतो आणि त्याला शेवटी देव प्रसन्न होतो. आणि मग देव त्याला विचारतो की बाबा तुला काय हवंय? तर तो म्हणतो की मला अशा प्रकारचा, तो मी लहानपणी ना एक अल्लाउद्दीनची गोष्ट वाचली होती, तर तसा मला एक जादूचा दिवा तू आणून दे. तर भगवान म्हणतात ठीक आहे, तथास्तु, तुझी अशी इच्छा आहे ना, दॅट इज व्हॉट यू विल गेट. तर ती इच्छा पूर्ण होते. तो दिवा त्याला मिळतो आणि मग तो राक्षस बाहेर निघतो आणि मग तो राक्षस त्याला म्हणतो की देखो, मैं तुम जो बोलोगे वो मैं करूंगा, लेकिन मेरे को आयडल मत रखना तुम. आय हॅव टू बी ऑलवेज बिझी. तर आता ह्या माणसाला ज्या ज्या त्याच्या मनातल्या इच्छा असतात, त्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात कमालीच्या बाहेर. म्हणजे जे काही त्याच्या मनात असते सगळंच्या सगळं होतं. आणि मग आता त्याची तेव्हाची जी कल्पनाशक्ती असते ती संपते. तर मग त्याला कळत नाही की अरे आता ह्या राक्षसाला आपण बिझी कसं ठेवणार आहे, कारण की ते नाही केलं तो आपल्याला खाऊन टाकेल. मग तो पुन्हा एकदा देवाला शरण जातो आणि म्हणतो की देवा आता तू मला काहीतरी सांग, कारण की हे तर तू माझ्या डोक्यावर भूत बसवून ठेवलेलं आहे आणि ते भूत माझं काही ऐकत नाहीये. तर देव काय म्हणतो की तू कुठे आहे म्हणे सध्या? तर म्हणे की मी आपल्या आपल्याच गावात आहे. म्हणे तुझ्या इथे अंगणामध्ये एखादा कुत्रा बित्रा आहे का? तर म्हणे हो आहे, कुत्रा आहे. ओ ओके ओके, तू एक काम कर म्हणे, तू त्या राक्षसाला सांग, म्हणा की तू त्या कुत्र्याची शेपूट पकड. ती आत्ता सध्या अशी वाकडी आहे.
तिला तू सरळ कर. किती सोपं काम आहे. हा राक्षस खूप खुश होतो. म्हणलं अरे वा, हे तर खूपच सोपं काम दिलं. आतापर्यंत तू इतके सगळे मला सगळे जे आदेश दिले ते सगळे मी तुझे पाळले. म्हणजे तुला मी मोठा बंगला बनवून दिला, तुझ्या घरासमोर एक मर्सिडीज गाडी आणली. समीर, इफ यू आर देअर, यू बेटर लिसन टू इट. की अशा प्रकारचा जर आपल्याला राक्षस मिळाला आणि त्यांनी जर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, तर मग शेवटी त्याला आपण मर्सिडीज आपल्याला मिळाली. आता आपण सहजपणे आपल्या घरपासून ते शिवसेना भवनपर्यंत गेलो किंवा सायन मार्केटपर्यंत गेलो, सगळी भाजी बिजी आणली. हं? आणि मर्सिडीजला कोणी धक्का पण लावला नाही. ती खूप सुंदर आहे. इनफॅक्ट तो राक्षस ती मर्सिडीज मेंटेन पण करतोय. हे सगळं ठीक आहे. पण जेव्हा तो रिकामा बसतोय तेव्हा त्याला काहीतरी काम द्यायला पाहिजे ना. म्हणून भगवंत त्याला सांगतात ह्या माणसाला, की ह्याला सांग की तुझ्या दरवाजासमोर जो कुत्रा आहे ना, त्याची तू शेपटी सरळ कर. तो अशी सरळ करतो. एकदम जादूनी. आणि तो सरळ करतो आणि त्याला म्हणतो, की "हां, आता झालं." तेवढ्यात तो बघतो परत नाही, नाही पुन्हा वाकडी झालेली असते. तर अशा प्रकारे कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचं काम जर आपण त्या राक्षसाला दिलं, तर मग तो राक्षस सरळ राहू शकतो. हा जो राक्षस आहे ना, हा त्या गोष्टीतला राक्षस नाहीये. हा राक्षस म्हणजे आपलं मनच आहे. आणि त्या मनाला जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये लावलं, तर आपली प्रगती होऊ शकते. परंतु आपण काय करतो, की आपण इच्छापूर्तींमध्ये आपलं मन मग्न करून ठेवतो. आणि आपली अशी गैरसमजूत होते, भ्रम होतो आपल्या मनाचा, की जर आपण इच्छा पूर्ण केल्या तर आपण सुखी होऊ. पण तसं काही होत नाही. ही आपल्या सगळ्यांची ट्रॅजेडी आहे ना. तर आपण ह्या कुत्र्याची शेपूट सरळ करण्याच्या कार्यक्रमामध्ये जन्मोजन्मी गुंतलेलो आहोत. म्हणजे काय, की हे जग मला जसं वाटतंय असावं, तसं ते करण्याचा मी प्रयत्न करतो. कुत्र्याची शेपूट सरळ करण्याचा कार्यक्रम म्हणजे आय वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड टू सूट मी, टू सूट माय रागद्वेष. माझ्या इच्छा म्हणजे मला काय हवंय ते आणि मला काय नकोय ते. ह्या 2च्या बेसिसवर माझ्या मनामध्ये ज्या इच्छा असतात, त्या इच्छा सारख्या पूर्ण होत राहाव्या, अशा प्रकारची माझ्या मनामधली जी इच्छा आहे, ती म्हणजे तो राक्षस आहे. आणि आपण त्या अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. अशक्य गोष्ट काय आहे? अशक्य गोष्ट ही आहे, की बाहेरच्या विषयांमध्ये सुख नसून आणि ते सुख आपल्याला जेव्हा विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाल्यानंतर अनुभवायला मिळतं, ते चिरकालीन नाहीये, हे आपल्याला नाही कळत. किती जन्मांपासून आपली ही कहाणी आहे. म्हणून तर आपल्याला हा जन्म मिळाला ना. तर अशा प्रकारे जर आपण आपल्या इंद्रियांच्या अधीन गेलो, तर आपली इंद्रिय संपून जातील, परंतु जगातले विषय नाही संपणार. आमचे जे स्वामीजी आहेत, त्यांचे जे ज्यांना गुरुस्थानी मानतात, त्यांचं नाव आहे स्वामी अखंडानंद सरस्वती. तर त्या अखंडानंद स्वामींना जीवनामध्ये कधीही कोणीही रागावलेलं बघितलं नाही. त्यांची ती साधना होती, की मी कधीही कोणावर रागवणार नाही. तर ते म्हणायचे नेहमी, की "महात्माओं, इस जगत में इतने चने हैं कि चने चबाते-चबाते आपके सारे के सारे दांत टूट जाएंगे, किंतु चने समाप्त नहीं होंगे." जगातले विषय चावता, 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 चावता आपली इंद्रिय झिजून गळून पडतील, परंतु जगातले विषय संपणार नाहीत. हे सत्य आहे. म्हणजे विचार करून बघा. आपल्याला समजा जगामधल्या सगळ्या विषयांना ग्रहण करता येण्याची जरी पात्रता प्राप्त झाली, समजा की आपल्याजवळ अगणित पैसा आहे. हं? तरी देखील आपण जगातल्या सगळ्याच्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आणि उपभोग घेतला तरी सुद्धा जेव्हा आपण उपभोग घेत असतो, तेव्हा आपल्याला एक प्रकारच्या सुखाची अनुभूती होते. तर ती अनुभूती आपण चिरकाळ टिकवून ठेवू शकतो का? नाही टिकवून ठेवू शकत. त्यामुळे विषयांच्या संयोगासोबत झालेलं जे सुख असतं इंद्रियांच्या मार्फत,
त्या सुखामध्ये जर आपण अडकलो, रममाण झालो, तर निश्चित ओढवे आत्मघात हे झाल्याशिवाय राहतच नाही. आणि आपण आपल्या इंद्रियांना किंवा देहाला पोसण्यासाठी स्वधर्म टाकतो. नॉट अ गुड आयडिया. पाची भूते एक होऊन करीती शरीरा निर्माण, शेवटी मातीसी मिळून ते पावेल पंचत्वा. आत्ता जे सांगितलं तेच, की विषय उपभोग घेता 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 शेवटी इंद्रिय थकून जातील आणि आपला हा देह जो मातीचा बनलेला आहे तो पुन्हा मातीमध्ये जाऊन मिळेल. परंतु विषय काही संपणार नाही. पाची भूते एकत्र होऊन पाची भूते ही 5 भूतं काय माहितीये का? म्हणजे याच्यात म्हटलेलं आहे पंचमहाभूत, म्हणजे आपलं शरीर जे बनलेलं आहे ना ते आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. ठीक आहे. परंतु ह्या 5ही महाभूतांच्या संयोगाने किंवा यांच्याशी निगडीत जे जे विषय आहेत, त्या विषयांची निगडीत जी जी इंद्रिय आहेत, त्या विषयांच्या भोगामध्ये ती ती इंद्रिय रममाण झालेली असल्यामुळे ही 5ही भूत तयार झालेली तयार, आणि ती आपल्या खांद्यावर आणि आपल्या डोक्यावर आणि मानगुटीवर बसलेली. तर कसं होतं पहा, की शब्दामुळे आपल्याला चांगला शब्द ऐकायला यावा असं आपल्याला नेहमी वाटतं. पण असं होईल का कधी? नाही. कधी-कधी आपल्याला चांगलं संगीत वगैरे ऐकायला मिळतं. कालच भीमसेन जोशींची 100वी पुण्यतिथी पुण्यतिथी नाही, 100वा वाढदिवस झाला. जन्मतिथी होती काल त्यांची. जन्मदिवस म्हणजे बाय वेस्टर्न कॅलेंडर. त्यांचा रथसप्तमीला जन्म झाला. 4 फेब्रुवारी रथसप्तमी होती 1922 मध्ये, जेव्हा त्यांचा जन्म झाला होता. आणि आज आता 2022, तर त्यांच्या जन्माला किंवा त्यांचा जन्म होऊन 100 सौर वर्ष उलटलेली आहेत. तर समजा त्यांचं गाणं आपण ऐकलं तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. म्हणजे मी तर लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्यांचं गाणं ऐकतच मोठं झालो. त्यांचं गाणं डोक्यात सारखं सुरू असतं केव्हा केव्हा तरी. किंवा समजा त्यांचं गाणं आपण ऐकलं जाऊन, तर ते 2-2 दिवस त्याचा तानपुऱ्याचा नाद आपल्या डोक्यामध्ये सुरू असतो. असा मला पुष्कळदा अनुभव आलेला आहे. प्रचंड गाणं होतं त्यांचं. पण तेच नेहमी ऐकायला मिळालं असं नाहीये. कधी-कधी आपल्याला कोणीतरी निंदा पण करतं आपली. आपल्याला काहीतरी वाईट बोलतं. आपल्याला स्तुती पचवणं फार सोपं आहे. निंदा पचवणं सॉरी चुकीचं आहे. स्तुती समजा कोणी केली ना, तर आपण त्याला फार आसक्त होतो आणि त्याच्या अधीन होतो. त्या मानाने समजा कोणी निंदा केली, तर आपल्याला ती पचवायला जरा सोपी असते. दुःख पचवणं सोपं असतं पण सुख पचवणं फार कठीण असतं. दुसरं असं आहे, की समजा आपल्याला ज्या व्यक्तीकडून सुख मिळत असेल, तिचा आपल्या मनावर तेवढा पगडा नाही होत, जेवढा जी व्यक्ती आपल्याला दुःख देते किंवा आपली निंदा करते तिचा पगडा असतो आपल्या मनावर. म्हणजे द पर्सन वी हेट ॲक्चुअली ऑक्युपाइज मोर ऑफ अवर माइंड स्पेस दॅन द पर्सन वी लव्ह. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना, किंवा ज्याचं आपल्यावर प्रेम असतं त्याच्याबद्दल आपण निशंक असतो. त्यामुळे वी टेक दॅट रिलेशनशिप फॉर ग्रँटेड. असं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात होतं ना. परंतु ज्या व्यक्तीशी आपला द्वेष असतो किंवा त्यांचा आपल्यावर द्वेष असतो, ती व्यक्ती आपल्या मनामध्ये जास्त घर करते, असं होतं. त्यामुळे कोणाही बद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना असण्याची काही गरज नाही. समजा त्यांना आपल्याबद्दल वाईट भावना असेल त्यांच्या मनामध्ये, तर राहू दे त्यांच्याजवळ. आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वाईट भावना न येणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपल्या मनामध्ये कोणाबद्दल कुठली भावना येईल हे आपल्या हातात आहे. दुसऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना त्याच्याबद्दल आपण काही नाही करू शकत. आपलं त्याच्यावर काहीही कंट्रोल किंवा नियंत्रण नाही आहे. तर त्यांना करू द्या, त्यांना जे करायचं ते. आपल्या मनामध्ये कोणाही बद्दल कधीही स्वप्नात देखील वाईट भावना येऊ नये, ही आपली साधना असावी. ठीक आहे ना? तर शब्द झाला, नंतर स्पर्श. आपल्याला मऊ तलम कपडे अंगाला लागावे असं वाटतं ना. खरबरीत कपडे कोणी घालेल का? कोणी नाही घालणार. आणि कसे आपण बघतो की नाही, की जाहिराती वगैरे असतात. त्या जाहिरातींमध्ये काय सांगतात, की हे बघ तुमचं हे जे तुम्ही जे काही घालत असाल बनियान वगैरे किंवा आतले कपडे जे असतात, ते घातल्यानंतर ते अगदी त्वचेसारखे वाटायला पाहिजे, मुलायम त्यांचा स्पर्श व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर वरनं तुम्ही घाला दुसरे आणखी कपडे. स्पर्श. तर प्रत्येक वेळेस तशाच प्रकारच्या स्पर्श, तशाच प्रकारचा स्पर्श होईल अशा प्रकारचे कपडे आपल्याला मिळतील असं नक्की नसतं. ठीक आहे. शब्द स्पर्श, नंतर रूप.
डोळ्यांनी आपल्याला चांगलंच बघायला आवडतं. समजा एखादी वाईट गोष्ट दिसली किंवा कुरूप व्यक्ती दिसली तर मग आपण तिकडनं आपलं डोळे फिरवतो, असं होतं ना. शब्द स्पर्श रूप रस जिभेला, नाही का. एखादी गोष्ट चांगली लागते, गोड लागते, मग आपण ती खूप खातो. आणि समजा आपल्याला नसेल आवडत तर मग आपण ती अवॉइड करतो. समजा आपल्याला चांगली असली आपल्यासाठी तरी सुद्धा राग द्वेष पुन्हा एकदा ध्येय आणि मग शेवटी गंध. तर आमचे स्वामीजी नेहमी म्हणतात की जिन लोगों को परफ्यूम्स में इंटरेस्ट होता है वो पृथ्वी तत्व में फंसे. So the people who are very identified with their body and very identified with the Prithvi Tattva, solid matter, they are always inclined towards, they get gravitated towards perfumes. असं होतं. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पाचही विषय आहेत आणि आपले जे पाचही इंद्रिय आहेत ते त्या पाचही त्यांच्या विषयांमध्ये इतके आसक्त आहेत की ते विषय आपल्या मानगुटीवर भूत होऊन बसलेले आणि आपला गळा दाबतात. पाची भूते एक होऊन करीती शरीरा निर्माण. ही पंचमहाभूतांनी शरीर जरी निर्माण झाले असलं ना तरी सुद्धा ही जी इंद्रिय आहेत किंवा हे जे विषय आहेत हे सगळे आपल्या मानगुटीवर येऊन बसतात. मग पोसावया देहास आपण जे जे केले प्रयास त्या श्रमाचा आपणास लाभ कोणता मिळाला. कारण ही जी पाच भूत शरीराला निर्माण करतात ती शेवटी मातीत मिळतात ना. म्हणजे आपलं शरीर जेव्हा जातं तेव्हा ती सगळी पंचमहाभूत त्यांच्या त्यांच्या जागी चालली जातात परत. तर ते जर परत जातात तेव्हा आपण स्वतःला हे शरीर आपण आहोत असं मानण्यामध्ये काय शहाणपण आहे. आणि ह्याला आपण पोसून पोसून काय करणार आहे, कारण की शेवटी ते मातीत जाऊन मिळणार आहे. आणि आपण जर एवढे श्रम केले ह्याला पोसण्यासाठी, एवढे प्रयास केले, तर त्या श्रमाचा लाभ काय मिळाला आपल्याला? काही नाही, शेवटी माती झाली या शरीराची, नाही का. केवळ देह पोषिता कोणी सर्वस्वाने होते हानी, म्हणून यासी निजमनी स्थान कधी देऊ नको. हा, केवळ देह पोषिता कोणी सर्वस्वाने होती हानी, म्हणून यासी निजमनी. आपल्या मनामध्ये, आपल्या स्वतःच्या मनामध्ये आपल्याला हे कळल्यामुळे की हा देह पोसल्यामुळे सर्वस्वाने होते हानी, म्हणून कृपा करून स्थान कधी देऊ नको, म्हणजे देहबुद्धीला स्थान देऊ नकोस. हा या श्लोकाचा इतका विस्तारपूर्वक अर्थ आपल्याला ज्ञानदेव महाराजांनी समजावून सांगितला. सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृती यान्ति भूतानी निग्रह किम करिष्यति. आपण जर त्याच्यावर बळजबरी केली आणि जर इंद्रिय निग्रह केला तर तो इंद्रिय निग्रह आपल्याला काही दिवसांपुरता चालून पण जाईल. परंतु आपण मागे दुसऱ्या अध्यायात काय विचार केला होता की विषया विनिवर्तन ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटली किंवा जाणीव झाली, थोडीशी झलक जरी मिळाली, तरी देखील विषयांमध्ये आपली जी आसक्ती आहे ती आपोआप गळून पडेल. पण जोपर्यंत ती गळून पडत नाहीये तोपर्यंत निग्रहपूर्वक आपल्याला ह्या विषयांना दूर ठेवणं आणि स्वतः आपण कोण आहोत त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हे अत्यावश्यक आहे. इतकं म्हणून मी आत्तापुरतं 1 मिनिटासाठी थांबतो. समजा आपल्याला कोणाला काही याच्याबद्दल बोलायचं असेल, चिंतन करायचं असेल किंवा प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. तर कोणाला जर काही बोलायचं असेल तर आपण हात वर करू शकता किंवा स्वतःला अनम्यूट करू शकता आणि मला बोलू शकता. पण तसं जर नसलं तर ह्याच्या पलीकडचा श्लोक आपण घेऊ, कारण की आपण मागच्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांना विसरलो होतो. आय एम सो सॉरी. मलाच वाईट वाटलं. नंतर मी विचार करतो की आपले इतके लवकर लवकर कसे काय श्लोक होत आहेत. 15-15 मिनिटं सगळं होतंय. आता हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला एक श्लोक म्हणायला 35 मिनिटं झाले. इतकं ते सूक्ष्म आणि विस्तृत आहे. तर कोणीतरी अनम्यूट केलेलं दिसतंय मला. तर कोण आहे ते? मी केलाय अनम्यूट, नाही ना. बोला. नाही, मला एक तो हे कळला नाही मुद्दा. काय? म्हणजे इट वॉज एन एक्झाम्पल. परफ्यूम युजर्स आर म्हणजे अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थचं हे काय, तर थोडं त्याच्यावर मला प्लीज एक्सप्लेन करेल का? ओके ओके, ऑल राईट. हे बघा की हे 5 जे महाभूत आहेत ना, पंचमहाभूत,
तर त्या पंचमहाभूतांचे 5 तन्मात्रा आहेत. प्रत्येक महाभूताला एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे, युनिक कॅरेक्टरिस्टिक विच इज असोसिएटेड ओनली विथ दॅट पर्टिक्युलर महाभूत. म्हणजे त्याची युनिक कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. तर आकाशाचं जे तन्मात्र आहे त्याला म्हणतात शब्द, कारण की साऊंड विल प्रॉपगेट थ्रू इथर. आकाशामधनं शब्द प्रसारित होऊ शकतो ना, म्हणून तर आपण त्याला म्हणतो ना आकाशवाणी. ऑल इंडिया रेडिओ इन संस्कृत और इन हिंदी इज कॉल्ड आकाशवाणी, नाही का? तर आकाशातून शब्द प्रसारित होतो, त्यामुळे आकाशाचं जे तन्मात्र आहे ते हे शब्द. त्याच्यानंतर जे कमी सटल किंवा मोर ग्रोस, म्हणजे कमी सूक्ष्म आणि जास्त स्थूल. सटल म्हणजे सूक्ष्म आणि ग्रोस म्हणजे स्थूल. नाव वी विल गो फ्रॉम द सटलेस्ट, अतिसूक्ष्म पासून ते स्थूल पर्यंत आपला प्रवासात आपण करू. तर पहिलं जे अतिसूक्ष्म तत्व आहे त्याला म्हणतात आकाश. आकाशानंतर जे त्याच्यानंतरचं स्थूल तत्व आहे त्याला म्हणतात वायू. आकाशामध्ये जेव्हा हालचाल निर्माण होते ना, तेव्हा वायूची अनुभूती होते. आणि वायूचं तन्मात्र आहे स्पर्श, कारण की आपल्याला वायूचा स्पर्श होऊ शकतो, आवाजाचा स्पर्श नाही होत. ठीक आहे ना, ध्वनीचा स्पर्श नाही होत, शब्दाचा स्पर्श नाही होत, परंतु वायूचा स्पर्श होतो. तर वायूचं तन्मात्र आहे स्पर्श. त्यानंतर यू बिकम मोर ग्रोस. तर तिसरं जे तन्मात्र आहे विच इज लेस सटल, इट इज मोर ग्रोस, ते आहे अग्नितत्व. तर अग्नितत्वाला रूप तन्मात्र आहे. हे अग्नी आपल्याला डोळ्याने दिसतो. डोळ्यामध्ये अग्नी देवता जर नसेल तर आपल्याला दृष्टी येत नाही. सूर्य ही अग्नीची देवता आहे, त्यामुळे आपल्याला दृष्टी असणं किंवा आपल्याला डोळ्याने व्यवस्थित दिसणं ही अग्नीची कृपा आहे किंवा सूर्याची कृपा आहे. तर अग्नीचं तन्मात्र म्हणजे रूप तन्मात्र आहे. चौथं जे महाभूत आहे ते आहे जल. सो नाव वी आर बिकमिंग इवन मोर ग्रोस. तर जलाचं जे तन्मात्र आहे त्याला म्हणतात रस. रस तन्मात्र आपल्या रसनेमध्ये असतं. आपल्याला पदार्थाची चव जी कळते की नाही ना, ती त्या पदार्थामध्ये नसते. ती चव त्या पदार्थाचा जेव्हा आपल्या रसनेशी संयोग होतो तेव्हा आपल्या आतमधून येणारी अनुभूती असते, तिला म्हणतात रस. जर आपल्याला बरं नसलं, आपल्याला ज्वर आलेला असला, आपलं शरीर गरम असलं, ताप आलेला असला, तर आपण म्हणतो ना, माझ्या तोंडाची चव गेली. कारण की रसनेमधला जो रस होता तो कमी झाला. त्यामुळे चविष्ट वस्तू जरी सुद्धा रसनेवर टाकली तरी सुद्धा त्या वस्तूची चव जशी त्या रसनेमध्ये रस असताना येत होती तशी आता येत नाही. तर वस्तूमध्ये चव नसते, त्या वस्तूचा जेव्हा आपल्या इंद्रियाशी संयोग होतो तेव्हा आतमधून जी अनुभूती होते तिला म्हणतात रस, चव. ठीक आहे. आणि पाचवं जे आहे ते आहे गंध. पृथ्वीला गंध आहे. म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये पृथ्वी तापलेली असते, कोरडी झालेली असते, आणि जेव्हा पावसाळ्यात पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा त्या पृथ्वीतून गंध निर्माण होतो आणि आपल्याला देयर इज अन अर्थी स्मेल यू कॅन एन्जॉय at the first rain after a long dry period. तर पृथ्वीला गंध तन्मात्र आहे. तर जर आपण त्या पृथ्वी तत्वाशी तादात्म्य केलेलं असलं किंवा पृथ्वी तत्वाशी आपला अतिशय आसक्तीपूर्ण संबंध असला, आपण काय करू? आपण वस्तू जमा करू, शॉपिंग करू. तर ज्या माणसाला खूप शॉपिंगमध्ये इंटरेस्ट आहे, वस्तू जमा करण्याचा छंद आहे आणि ज्यांना परफ्युम्समध्ये इंटरेस्ट आहे, ती व्यक्ती पृथ्वी महाभूतानी अडकलेली. ओके 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 ओके. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे 5 महाभूत कशी आहेत, 5 तन्मात्र कसे आहेत, आपले 5 इंद्रिय कसे आहेत, आणि आपलं जे मन आहे ना ते ह्या 5ही इंद्रियांमधनं संवेदना गोळा करतं आणि त्या संवेदनांना हे मला आवडतंय आणि ते मला आवडत नाहीये, राग आणि द्वेष.
राग हे संस्कृतमध्ये क्रेव्हिंग या अर्थाने हा शब्द वापरला जातो. मराठीमध्ये राग म्हणजे क्रोध या शब्दाने या अर्थाने आपण वापरतो. संस्कृत मधले जे शब्द आहेत ना ते शब्द एकदम स्पेसिफिक आहेत. प्रत्येक विचाराकरता, प्रत्येक वस्तू करता, प्रत्येक कल्पनेकरता नेमका शब्द आहे. परंतु तो शब्द आपण कुठल्या संदर्भात वापरतोय ते पण महत्वाचं आहे. त्यामुळे तो संदर्भ पण माहिती पाहिजे, त्या शब्दाचा नेमका अर्थ पण माहिती पाहिजे आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ ग्रहण पण झाला पाहिजे. म्हणजे समजा मी तुला म्हटलं की नैना आय वॉन्ट ए माऊस, तर तू काय जाऊन एक माऊस ट्रॅप विकत आणशील का आणि एक घरातला उंदीर पकडशील माझ्या हातात देशील? नो, यू विल नो दॅट आय एम आस्किंग फॉर ए माऊस, म्हणजे तो कम्प्युटरचा जो माऊस असतो तो, म्हणजे हा इथे येतो, हे पहा बाहेर येणार नाही, तो इथे आतमध्ये अडकलेला आहे. तर कम्प्युटरचा माऊस आणि 50 वर्षापूर्वीचा माऊस, बिफोर द कम्प्युटर्स वर देअर, त्याच्यामध्ये फरक आहे की नाही? सो यू नीड टू अंडरस्टँड, ऑल्दो आय एम अटरिंग द सेम वर्ड माऊस, इन व्हॉट कॉन्टेक्स्ट एम आय अटरिंग इट, हे महत्वाचं आहे. शब्द तोच जरी असला तरी सुद्धा, आता हे पंचमहाभूत जे आहेत ना, ती पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत. परंतु मी बोलताना उपहासाने हे सांगितलं, आणि तसं खरं पण आहे की ही 5 भूत आपल्या मानगुटीवर नेहमी बसलेली असतात, कारण की ह्या 5 महाभूतांची जी तन्मात्रा आहे, त्या तन्मात्रांशी संबंधित जी आपली इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांना आपण वश आहोत. वी आर सो attached to our sense organs and the sense pleasures that we know that by being attached to these 5 sense organs, we will be led into utter ruin, if not utter ruin, at least loss of health. ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रमाणाची, डू यू नीड अ प्रूफ फॉर दिस? नो, वी ऑल हॅव एक्सपिरियन्स्ड इट विदिन अवर ओन एक्सपिरियन्स, within our own life. If we break nature's laws, then nature will teach us lessons. If we are smart enough to learn from those lessons, then we pass the exams and then we graduate. But if we don't learn those lessons, then we are kept in the same grade, or we are in fact demoted to a lower grade. तुम्हाला समजा 4थ्या वर्गाची परीक्षा पास करता येत नसेल तर मास्तर तुम्हाला 3ऱ्या वर्गात पाठवतात. तिथली पण परीक्षा पास नाही करता आली तर 2ऱ्या वर्गात पाठवतात. आपला प्रॉब्लेम हा आहे की वी आर नॉट इव्हन पॉटी ट्रेंड, नॉट इव्हन केपेबल ऑफ गोइंग टू किंडरगार्टन येट, नर्सरी. तिथे आपली अवस्था, कारण की आपण या विषयांमध्ये अडकलेलो. तर आपल्याला खरं सांगायचं तर हा ज्ञानेश्वरीचा कोर्स जो आहे ना, हा PhD लेवलचा कोर्स आहे, आणि आपण प्रायमरी लेवलमध्ये सुद्धा इतके अडकलेलो आहोत की आपल्याला त्याच्या पलीकडचा विषय खूप कठीण वाटतं. तर तसं नाही करायचं. वी हॅव टू परसिव्हिअर. डोंट टेक इट पर्सनली प्लीज, कारण की हे तुला नाही म्हणते, हे मी मला म्हणतोय. सो ऑल ऑफ दिस applies to me way more than anybody else, कारण कि I have gone through all of these trials and tribulations. Okay, मैंने बहुत धक्के खाए अभी तक, और बहुत धक्के खाने के बाद में मुझे ये समझ में आने लगा है कि मैं किस स्कूल में पढ़ रहा हूँ. हमको भगवान ने अच्छे स्कूल में भेजा था, लेकिन हमको पुराने स्कूल की इतनी आदत है. फिर भगवान बोलते यार देखो, तुमको मैंने अच्छे स्कूल में भेजा था, आई हैड सेंट यू टू ए हायर ग्रेड, बट अनफॉर्चुनेटली यू आर नॉट फिट फॉर दैट ग्रेड, सो आई एम गोइंग टू गो टेक यू बैक टू द लोअर ग्रेड. मनुष्य देह में आकर हमने अगर अन्न पर हमारी आसक्ति रखी और प्रोक्रिएशन पर हमारी आसक्ति रखी, तो भगवान बड़े कृपालु हैं, अगली बार हमको वो वराह का देह दे देंगे. वो बोलेंगे कि देखो, जितना चाहिए उतना खाओ, जितना कीचड़ में खेलना है उतना खेलो, और जितने बच्चे पैदा करने करो. Is that why we are here? No. We are here to try to graduate. We have been sent to the college. There is no reason to go back to school. There is no reason to go out of school. नहीं करना है ऐसा. सो केवळ देहपोषिता कोणी, सर्वस्वाने होती हानी, म्हणून यासी निजमनी स्थान कधी देऊ नको रे बाबा. इंद्रियस्येंद्रियार्थै रागद्वेषो व्यवस्थितौ.
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. जे जे आवडती इंद्रिया ते ते विषय देता तया त्या योगाने जरी हृदया अर्जुना लाभे संतोष. जरी जे इंद्रियांना आवडतं ते त्यांना आपण दिलं तरी जर आपल्याला सुख होत असेल असं वाटत असेल तो संतोष जाणे चित्ती सभ्य चोराची संगती सुखदायी वाटते अति गाव संपेपर्यंतची. तो ऍक्च्युली चोर आहे. तो तुम्हाला ही इज प्रिटेंडिंग टू बी युअर कंपॅनियन व्हाईल यू आर ट्रॅव्हलिंग बाय युअर सेल्फ अँड ही विल एंटाईस यू. ओके. तो तुम्हाला असं दाखवेल की मी तुमच्यासोबत चाललेलो आहे आणि मी तुम्हाला कंपनी देतो, परंतु तो तुम्हाला इव्हेंच्युअली लुबाडणार आहे. म्हणजे काय होतं का पुष्कळदा ना आपण अशा गोष्टी ऐकतो की आपण एखादा मनुष्य ट्रेनमध्ये चालला होता आणि मग त्याच्यासोबत एखाद्या त्याच्या सहप्रवाशांनी खूप दोस्ती केली आणि मग त्यांचं फार सख्य झालं त्या दोस्तीमध्ये आणि मग हा माणूस झोपून गेला आणि मग त्याच्या जवळची जी पैशांची पुरचुंडी होती ती त्या माणसाने पळवली आणि पुढच्या स्टेशनवर उतरून पळून गेला आणि नंतर नेव्हर टू बी सीन अगेन. याला म्हणतात परिपंथीनो. मागच्या असं आपण बघितलं ना परिपंथीनो म्हणजे वाटमारा. वाटमारा म्हणजे असा आणि तो कसा की ही इज व्हेरी स्मूथ, ही इज व्हेरी स्लीक, ही विल कम्प्लिटली एंटाईस यू आणि तुमच्याकडनं जे आहे तो लुबाडून घेईल ते आणि मग तुम्ही नागवले गेले असं होईल ना. वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. गाव संपेपर्यंतच आहे ना, परंतु त्याच्या पलीकडे गेलो आपण गाव आपलं गेलं की मग तो आपल्याला लुटणार असं होतं. जशी विषाची मधुरता गोड न वाटू द्यावी चित्ता कारण परिणामी पाहता प्राणघातक होते ती. विष समजा गोड जरी असलं तरी सुद्धा ते जर विष असलं तर ते तुमचा प्राण नाश करील. कुठलं आहे गोड विष? रिफाईंड शुगर. द मोर रिफाईंड शुगर यू ईट द वर्स इट इज फॉर यू. कारण की इट विल गिव्ह यू इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. In fact, we are more addicted to sugar than we are to so-called addictive substances such as tea, coffee, or alcohol or drugs. No, we are more under the influence of food. आपल्याला जे व्यसन आहे ना ते अन्नाचं आहे. साखर भयानक त्यातली. आम्ही बाकी सगळ्यांनी तुम्ही आता जे लोक इथे आहात ना इथे 20 लोक आहोत माझ्या व्यतिरिक्त 19 लोक आहेत. तर तुम्ही बाकी काही नका करू डाएट. फक्त साखर सोडून द्या. बस एकच गोष्ट. डोंट ईट रिफाईंड शुगर ॲट ऑल. त्याच्याने तुमचं वजन असंच कमी होऊन जाईल. तुम्हाला खूप बरं वाटेल, खूप बरं वाटेल. दिस इज द फ्री टिप. जास्त शिकायचं असेल तर मग तुम्हाला सत्व कार्यक्रमामध्ये एनरोल करावं लागेल. मग आमच्या इथे श्वेताताई आहेत इथे, त्या आमच्या शाळेच्या हेडमास्टरीन बाई. ह्या सगळ्यांना सरळ ठेवतात. दर आठवड्याला त्यांना फोन करतात आणि विचारतात मागच्या आठवड्यात तुम्हाला जे होमवर्क दिलेलं होतं ते तुम्ही पूर्ण केलं किंवा नाही केलं. नसेल केलं तर मग आता ह्या आठवड्यात तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त रिगरस. आय एम जस्ट किडिंग. श्वेता इज द स्वीटेस्ट पर्सन यू विल मीट एव्हर. ओके. शी इज नॉट अ रिंग मास्टर. मला माझ्या एका जुन्या कंपनीमध्ये लोक म्हणायचे की ही इज द व्हेल्वेट हॅमर. व्हेल्वेट हॅमर म्हणजे घणाघात होतो आहे परंतु जाणवतच नाही असं आहे. तर तशा प्रकारे श्वेता इज ओनली अ वेल्वेट हॅमर पण नाही. तिच्यासोबत आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला इतकं छान वाटतं. फील सो गुड. जसं आपल्याला मखमली कापडाचा स्पर्श व्हावा ना. दॅट इज द काइंड ऑफ पर्सनॅलिटी शी हॅज. दुसरी आमची जी बहीण आहे तिचं नाव आहे पूजा. सिमिलर. म्हणजे आपल्याला असं वाटेल कधी कधी की ह्या आपल्याला जे सांगतायत ते कसं सांगतायत पण पुष्कळदा मला असं वाटतं की मी लोकांना ना पुष्कळदा रागवून वगैरे देतो किंवा त्यांना असं टफ काहीतरी सांगतो. पूजाच्या तोंडून मी आतापर्यंत एकदाही काही वाईट ऐकलेलं नाही. म्हणजे शी विल ऑलवेज ट्राय टू काउन्सेल. नैनाताई इथे आहेत आपल्या. नैनाताईंना माहिती आहे की द काइंड ऑफ काउन्सिलिंग पूजा डज अँड समटाइम्स द वे आय स्पीक.
I will make mistakes. I have made mistakes. I have not seen Pooja make a single mistake yet. She is our CEO. Amazing. असे 2 लोक जेव्हा आमचा कार्यक्रम चालवतात तेव्हा मला काही धोका आहे का? माझ्यामुळे त्यांना धोका आहे. त्यांच्यामुळे मला नाही धोका. जशी विषाची मधुरता गोडन वाटू द्यावी चित्ता कारण परिणामी पाहता प्राणघातक होते ती. इंद्रियातला कामतेवी सुखाची लालसा उपजवी जेवी माशाप्रती भुलवी आमिष गळा लाविलेले. इंद्रियातला कामतेवी सुखाची लालसा उपजवी. आपल्या इंद्रियामध्ये जी कामना आहे त्यामुळे आपल्याला त्या इंद्रिय सुखाची विषय सुखाची लालसा उत्पन्न होते आणि जसा मासा गळाला लागतो भुलतो त्याप्रमाणे आपण विषयांना भुलतो आणि विषयांच्या मागे लागतो आणि ते विषय आपल्याला पकडतात कारण की आपण त्यांना पकडलेलं असतं आणि त्यांना सोडू बघत नाही आणि त्याच्यामुळे आपण त्या गळ टाकलेल्या फिशरमनच्या हातामध्ये अडकतो. असं होतं. आमिषामध्ये आहे गळ तो प्राण घेऊन जाईल हे ना कधी उमगेल माशाला झाकलेपणे. माशाला झाकलेपणे म्हणजे कसं आहे माहिती आहे का की हिज माइंड इज सो ब्लाइंडेड बाय द क्रेविंग फॉर दॅट आमिष. जे गळाला लागलेलं आमिष आहे त्याच्यासाठी तो इतका जास्त आसक्त आहे की तो काहीही पुढचं मागचं न बघता जाऊन ते पकडतोच आणि तो पकडल्याबरोबर गळ अडकतो गळ्यामध्ये. असं आहे की नाही. अभिलाषेने त्याच परी घात होतो परोपरी पाडी क्रोधाग्नी भीतरी अर्जुना व विषयाची. अभिलाषा म्हणजे एखादी गोष्ट मला पाहिजे अशी इच्छा. अभिलाषा इच्छा. त्याच परी अभिलाषेमुळे किंवा इच्छेमुळे घात होतो परोपरी. सारखा घात होतो. पाडी क्रोधाग्नी भीतरी. आपल्या आतमध्ये क्रोध निर्माण होतो आणि आपण त्या क्रोधाच्या अग्नीमध्ये पडतो आणि जळतो. आपण आधी काय म्हटलं होतं की ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते आणि संगातून फुटे काम क्रोध कामात ठेवेल. तुम्हाला संस्कृत आणि मराठी दोन्ही एकत्र करून सांगितलं. ध्यायतो विषयान पुंसा म्हणजे विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला. आतापर्यंत आपण विषयांचं ध्यान त्यानंतर संग त्याच्यानंतर संघानंतर कामना आणि कामनानंतर क्रोध. कारण की कामना जर पूर्ण झाली नाही तर क्रोध होतो. असं होतं ना. आणि तो क्रोध म्हणजे जाणार आहे ना. क्रोधाग्नी म्हटलंय ते. अँगर आय एम बर्निंग विथ अँगर because what I was desiring has not been fulfilled. My desire has not been fulfilled. Therefore I am angry and I am angry with somebody. ह्याच्यामुळे माझी इच्छा पूर्ण नाही झाली. मैं तो तुमको देख के रहूंगा. दुर्योधन द्रौपदी मैं तुमको देखूंगा मैं तुमको देख लूंगा. ऐसा है. पारधी जैसा फसवुनी चहूकडे वेढा घालुनी मृगा आणि घातस्थानी हेतू आपुला साधाया. पारधी जैसा फसवुनी चहूकडे वेढा घालुनी मृगा आणि घातस्थानी. मृगा म्हणजे हरणाला जो घातस्थानी आणतो असा छान सापळा तयार करून आणि मग त्याला पकडतो. तर हरिण जे असतं ना इट इज अट्रॅक्टेड बाय साऊंड. ही जी सगळी उदाहरणं आहेत ना ती प्रत्येक इंद्रियाला वश झालेली जी जी प्राणी जगतामधली उदाहरणं आहेत ती आपल्याला भगवान देत आहेत. हा याच्यानंतरची 2-3 ओव्या म्हणतो म्हणजे तुम्हाला सगळ्या एकाच वेळी सांगतो नंतर. त्या परीच येथे स्थिती तेणे न धरी ही संगती काम क्रोध येता चित्ती दोन्ही ठरती घातक. त्यापरीच येथे स्थिती तेणे न धरी ही संगती. अशी स्थिती येथे असल्यामुळे त्यांची संगती तू धरू नकोस. काम क्रोध येता चित्ती दोन्ही ठरती घातक. म्हणजे when you love something or when you like something then you go and try to get it. त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कामना उत्पन्न होते. तो लोभ आहे. आणि जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. तर लोभ आणि क्रोध काम म्हणजे कामना म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे इच्छा पूर्ण झाली नसल्यामुळे किंवा जर नाही झाली तर येणारी भावना मधली क्रोध. ही दोन्ही ठरती घातक.
म्हणून त्या थारा न द्यावा, त्यांचा आठवही न करावा, स्वधर्माचा न नासू द्यावा, जिव्हाळा कधी मनातला. म्हणून त्यांना थारा देऊ नको तुझ्या मनामध्ये, त्यांचा आठवही ना करावा, म्हणजे ते आठवले देखील नको. आठवले नावाची व्यक्ती नाही, त्यांचा आठव ना करावा. काम आणि क्रोध यांचा आठव न होण्यासाठी काय करायला पाहिजे? आपली जी सवय आहे ध्यायत विषान पुंसा, त्या सवयीपासून आपल्याला मुक्ती मिळवायची. हे तयोर न वशम आगच्छेत. तुम्ही त्याला वश नका हो. तुम्ही तुम्हाला जे गरजेचं असेल, आवश्यक असेल, ती वस्तू तुम्ही अवश्य मिळवण्याचा प्रयत्न करा आणि तिचा उपयोग अवश्य करा, आपल्या आवश्यकतेपुरता. परंतु उपभोग आवश्यकतेपेक्षा अधिक जर आपण केला तर आपण लोभामध्ये अडकू. आणि जर आपल्याला एखादी वस्तू आपल्या इच्छेप्रमाणे नाही मिळाली किंवा ती झाली नाही, तर मग क्रोध निर्माण होईल. काम, क्रोध आणि लोभ हे 3 नरकद्वार आहेत असं सांगितलं. आणि स्वर्गाचं दार काय? एकच, कामना निवृत्ती. स्वर्गाला एकच दार आहे आणि नरकाला 3 दार आहेत, असं कसं झालं? सप्लाय आणि डिमांड. जशी ज्याची डिमांड असेल तसं सप्लाय होतं ना, असं आपण शिकलो होतो अर्थशास्त्रात. तर ज्याला जास्त काउंटरची गरज आहे त्यांना जास्त काउंटर दिलेत, ज्यांना कमी काउंटरची गरज आहे त्यांना कमी काउंटर आहेत. अशी अवस्था आहे आपली. आज बघा, 3 श्लोक आपण ज्ञानदेवांना वगळून घेतले होते आणि आपण स्वतःची पाठ थोपटली होती. ज्ञानदेवांनी कसं आपल्याला जागेवर बसवलं? कारण हे 2च श्लोक आपण फक्त केले आणि तास संपला. असे आहेत आपले ज्ञानदेव, परम कृपाळू. याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर आपण बोला. पुढच्या वेळेस मी ह्या 5ही इंद्रियांचे कसे प्राण्यांच्या उदाहरणावरनं आपल्याला दाखले देता येईल ते बघणार आहे. प्रशांतजी, आपण आज आलात, आनंद आहे. आपण अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. नमस्कार. नमस्कार. बोला. मला आनंद असतो, पण पुष्कळदा मला मुकावं लागतं त्या आनंदाला. उशीर होतो, कधी कुठे कार्यक्रम असतो, काय असतो. गेल्या पण वेळेस छान मी आपण 15 भेटलो मिनिटं ऐकलं. होतो, झाले 2 महिने झाले असतील. त्यानंतर आपलं वजन कमी झालं दिसतंय आपल्याला. आपण आमचा सत्वाचा कार्यक्रम माझं करतोय असं दिसतंय आपल्या मनाने. नाही, नाही रे, वजन कमी झालं. नाही, मला नाही वाटत. यू आर लुकिंग फिट. यू आर लुकिंग व्हेरी गुड. थँक्यू, थँक्यू. बरं वाटलं का मग माझा आजचा? किती वेळ झाला? एक्सरसाइज आपण किती वेळ ऐकला आज कार्यक्रम? मी 20 मिनिटं. नाही, 20 सॉरी, मिनिटं. 15 मिनिटं. 15 मिनिटं. चला, चांगली गोष्ट आहे. पण इट मेड सेन्स व्हॉट एव्हर यू हर्ड. यू हॅव एनी क्वेश्चन्स और हो, कमेंट्स? कम ऑन, ऑफ कोर्स. या, यू कॅरी ऑन. मी मध्ये I'll chip in. जरूर जरूर. आणखीन कोणाला जर काही प्रश्न असला किंवा काही बोलायचं असलं तर आपण बोलू शकतो. एनीबडी एल्स हू माइट लाईक टू से हॅलो? आणि जर तसं नसेल तर आपण आतापर्यंत जे चिंतन केलेलं आहे त्या चिंतनामध्ये येता आठवडा घालू आणि पुन्हा 35वा श्लोक घेऊ ज्ञानेश्वरांच्या कृपेने. कारण की आपण त्यांना मागच्या आठवड्यात हातच नव्हता लावला, त्यामुळे त्या पापाचं मला निराकरण करणं फार आवश्यक आहे. आपला सगळ्यांचा दिवस, आपली सगळ्यांची आज मला कळलं संध्याकाळ. की आज तुकाराम जयंती आहे. तुकाराम जयंती पण आहे. चला, तुकारामांना पण आपण वंदन करू. त्यानंतर वसंत पंचमी आहे, सरस्वती पूजा आहे. या सगळ्यांना आपण आपलं वंदन करू आणि आपला कार्यक्रम आजच्या पुरता थांबवू आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.